हाय, हॅलो, नमस्कार. मी दीपाली. दीपाली's रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण झटपट असा नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत. ते पण 1 वाटी तांदूळापासून हा नाश्ता मी तयार केलेला आहे. करायला अगदी सोपा आणि खायला तेवढाच रुचकर असा हा नाश्ता आहे. नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करा आणि तुमचे छान-छान कमेंट करायला मला विसरू नका. बघू शकता किती छान जाडी पडलेली आहे. चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर हे तुम्ही खाऊ शकता. चला तर मग वेळ न घालवता कृतीला सुरुवात करू. इथे रेग्युलरचे तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता. मी इथे राशनचा तांदूळ घेतला आहे. 1 वाटी राशनचे तांदूळ घ्यायचे आहे. त्यांना तांदूळाला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर तांदूळ बुडीपर्यंत पाणी टाकून घ्यायचं आहे आणि 1 तास किंवा जास्तीत जास्त तुम्ही 5 तास हे तांदूळ भिजत ठेवू शकता किंवा तुम्हाला हे सकाळी नाश्ता करायचा असेल तर रात्री हे तांदूळ भिजवू शकता तुम्ही. चला इथे 1 ते 1.5 तास झालेला आहे. छान तांदूळ आपले सोक झालेलं आहे. त्यानंतर सर्व पाणी काढून टाकायचं आहे तांदूळामधलं आणि एका मिक्सरच्या पॉटमध्ये हे तांदूळ आपल्याला टाकून घ्यायचे आहे. त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहे आणि 1 आल्याचा तुकडा टाकून घ्यायचा आहे आणि अर्धा कप आपल्याला इथे दही टाकून घ्यायचं आहे. दही फ्रेश असावं. छान आपल्याला हे मिक्सरमध्ये आता ग्राइंड करून घ्यायचं आहे. अगदी फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे. तांदूळ छान बारीक करून घ्यायचा एकदम. बघू शकता या पद्धतीचे आपले हे कन्सिस्टन्सी हवी आहे. त्यानंतर हे मिक्सचर आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला पाव कप आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे. रवा हे बारीक असावा. जर जाड असेल तर त्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे. पाव वाटी इथे मी रवा टाकला आहे आणि हे छान त्या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. छान आपलं या पद्धतीने हे एकजीव करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण आता एक तडका टाकणार आहोत. त्यासाठी एका पॅनमध्ये किंवा फोडणी पात्रामध्ये तेल घ्यायचं आहे, जिरे घ्यायचं आहे, मोहरी घ्यायची आहे आणि कढीपत्ता घ्यायचा आहे आणि ही फोडणी छान तडतडू द्यायची आहे आणि या बॅटरमध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचे आहे. बघू शकता या पद्धतीने मी आधीच करून ठेवली आहे. जर इथे पाण्याचं प्रमाण हे जर मिश्रण तुम्हाला घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी ॲडजस्ट करायचं आहे आणि मी जे सांगितलं आधी तडका तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे. छान आता हे एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर चवीनुसार आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचं आहे. हे एकजीव केल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण हे मीठ एकजीव करणार आहोत. त्यानंतर आपल्याला यामध्ये 1 इनोचं सॅशे घ्यायचं आहे. तुम्ही अर्धा चम्मच बेकिंग पावडर आणि पाव चम्मच खाण्याचा सोडा असं जर प्रमाण टाकलं तरी हरकत नाही. जर ते अवेलेबल नसेल तर 1 इनोचं सॅशे यामध्ये टाकून घ्यायचं आहे. छान प्लेटला मी तेल लावून ग्रीस करून ठेवलेलं आहे आणि गॅसवरती कढईमध्ये पाणी ठेवून स्टँड ठेवून 10 मिनिटं कढईमधलं पाणी उकळू द्यायचं आहे. त्यानंतर इथे मी इनो टाकून घेतलं आहे. आता त्याला पण छान एकाच डायरेक्शनने मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता फ्लफी आपलं बॅटर तयार झालं आहे. लगेचच इनो ॲक्टिवेट असल्यामुळे लगेचच हे बॅटर एका आपल्या ग्रीस केलेल्या ताटामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला हे प्लेट आपल्याला कढईमध्ये उकळत्या पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि साधारण मंद आचेवर आपल्याला 20 मिनिटं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. इथे छान बघू शकता इकडे पाणी मी उकळत ठेवलेलं आहे. बघू शकता या पद्धतीने उकळलेलं आहे आणि लगेचच आपल्याला हे छान बुडबुडीत सुटलं आहे. बघू शकता या पद्धतीने आणि लगेचच आपल्याला इथे प्लेट ठेवून घ्यायची आहे आणि झाकण लावून साधारण मंद आचेवर आपल्याला 20 मिनिटं हे वाफवून घ्यायचं आहे. छान आपला जाळीदार नाश्ता तयार होते. बघू शकता या पद्धतीने 20 मिनिटं झालेलं आहे. मी चेक करत आहे. छान जाडी पडलेली आहे आणि 20 मिनिटं झालेलं आहे. बघा या पद्धतीने हे स्टीम झालेलं आहे. आता हे प्लेट आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. त्यानंतरच आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. हा नाश्ता तुम्ही चटणी किंवा सॉसबरोबर नक्की एन्जॉय करू शकता. बघू शकता इथे तुम्ही शेंगदाण्याची चटणी किंवा टोमॅटोची चटणी किंवा टोमॅटो सॉस याबरोबर खाल्ला तरी छान लागतं आणि तसाही हा नाश्ता खाल्ला तरी खूप भन्नाट लागते. रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि हो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तोवर भेटू पुन्हा अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.